प्रेज द लॉर्ड हालेलुया प्रियजनांनो, पुन्हा एकदा इशुदाय सागर चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत असो. प्लीज इशुदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा, की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ दाखवतील, जास्तीत जास्त देवाचा गौरव केला जाईल. प्रियजनांनो, आजचा उपवासाचा 27वा दिवस आहे आणि प्रियजनांनो, मी तुमच्यासाठी देवाचा सुंदर सामन्ना घेऊन आलोय. आणि देवाचा म्हणणं आहे जुन्या करारामध्ये एस्तेर याचा 4था अध्याय. आणि त्या समयी संकट समय असताना एस्तर ही राणी असताना तिने ज्यावेळेस संकट आलं त्यावेळेस परमेश्वराचा उपास धरून संकटापासून बचाव केला आणि परमेश्वराने वाचवलं. कारण की उपास नुसताच तुम्हाला आशीर्वाद तर देतोच, पण संकटापासून देखील मोकळे करतो. म्हणून जसा जमन तसा प्रियजनांनो उपास धरला पाहिजे. कारण की उपास पाळताना प्रभू येशूने स्वतः सांगितलंय, मी जाणार त्याच्यानंतर जर वरापाशी तवर कुणी उपास धरणार, पण वरपासून गेल्यानंतर उपास धरला जातो. म्हणून प्रियजनांनो प्लीज उपास धरा. अर्ध्या दिवसाचा धरा, एक दिवसाचा जमत एक दिवसात धरा, 40 दिवसाचा जमत 40 दिवसात धरा. पण उपास करताना देवाला स्मरून करा, देवाचं नाव घेऊन करा आणि उपास करताना गुप्त करा, लोकाला सांगू नका. कारण की देवाचं वचन स्पष्ट सांगताय, तुमचा उपास जर गुप्त त्याला प्रतिफळ देखील मी तुला काही गुप्तच देईन. तर प्रियजनांनो मी वचन वाचतो. एस्तर म्हणाली, मोर्दकयाला कळाले तेव्हा तिने त्याच्या एस्तेरला सांगून पाठवले की तू राजा मंदिरात आहेस व यहुदी लोकांना वाचू राहशील असे तुला मनात वाटू देऊ नको. तू त्या प्रसंगी गप्प राहिली तर दुसरे कुठूनही यहुदांची सुटका होईल. मग तुझा व तुझ्या बापाच्या घराचा नाश होईल व आपल्या प्रसंगी राजपद प्राप्त झाले असे कशावरून. मग एस्तर राणी उलट निरोप पाठवून म्हणाली, शूशन येथे सर्व यहुदी जमा, माझ्याकरता उपास करा व 3 दिवस व 3 रात्र अन्न सेवन करू नका. मीही आपल्या दासीसह उपास करीन आणि आपल्या स्थितीत नियमशास्त्राविरुद्ध मी आता राजाकडे जाईन. आणि मग मेले तर मेले. मोर्दकयाने एस्तर राणीच्या आज्ञेप्रमाणे केले. कारण की एस्तर राणीने काय केला, उपास मानला. आणि प्रियजनांनो पुढच्या अध्यायात असं सांगितलं, एस्तर राणीने ज्यावेळेस उपास सोडला, जो राजा आणि जो लोक विरोधात होते त्यांचं मन हृदय बदललं आणि त्यांनी इस्रायल लोकांना वाचवलं. म्हणजे उपास आणि प्रार्थना तुमचं सैतानी जू तोडतं, तुम्हाला संकटापासून चोरतं. म्हणून प्रियजनांनो प्रत्येकाने उपास धरा. एस्तर राणीने जसा उपास धरला आणि त्या संकटापासून तिला वाचवलं, तर देव तुम्हाला देखील वाचवेल. मी प्रार्थना करतो, पवित्र देवा, जेवढ्या ऑनलाईन लेकरं बघत आहे प्रत्येकाला स्पर्श कर. येशू तुला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या ओळा अर्घ त्यांच्या जीवनात रिसीव्ह करतो. कॅन्सर नीक येशूच्या नावात, थायरॉइड नीक येशूच्या नावात, बीपी नीक येशूच्या नावात, शुगर नीक येशूच्या नावात. ज्याला घर नाही त्याला घराचा आशीर्वाद रिसीव्ह करतो, ज्याला गाडी नाही त्याला गाडीचा आशीर्वाद करतो. पवित्र आत्म्याचा स्पर्श प्रत्येकाला